लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज. पडलेली आहे. अत्यंत मोठा प्रचंड प्रतिसाद कार्यकर्त्यांनी पदाधिकारी दिलेला आहे. 6 तारखेचा 7 दिवस आणि एसआर संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. काय प्रतिक्रिया आहे? ज्या पक्षाची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, आपल्या सर्वांना माहित आहे, भारतीय जनता पार्टी पक्ष 5 वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो आणि 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन आहे. जिल्हा कार्यालयावर झेंडावंदन सकाळी 8 वाजता ठेवलंय आणि परभणी जिल्ह्यातील 18 मंडळामध्ये प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावला जाणार आहे आणि महापुरुषाचं पूजन केलं जाणार आहे. एक आनंदाचं वातावरण परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं तयार झालेलं आहे. परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातली महिला आमच्या लताताई वाकळे ह्या झालेल्या आहेत. त्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्याला नवचैतन्य सामान्य जनतेच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे. ते उद्या तुम्हाला दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व काही कळून जाईल. आज संध्याकाळी उद्या सकाळी आमची पालकमंत्री महोदयासोबत बैठक आहे. महायुती म्हणून पक्षानं आम्हाला आदेश दिलेला आहे. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब हे संध्याकाळी ऑनलाईन आमच्या सोबत बैठक करणार आहेत. त्या संदर्भात सभापती संदर्भात ते संध्याकाळी आम्हाला सूचना करतील आणि त्यानंतर उद्या सकाळी आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. कार्यकर्त्यांना 100% सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर मेहनतीवरच आज भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मेहनतीमुळं आज हे दिवस भारतीय जनता पार्टीचे आलेले आहेत. त्यामुळं जो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलंय त्याला ताकद देण्याचं काम पालकमंत्री महोदय असतील आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून नक्की आम्ही करणार. आज ही जी बैठक आहे 6 तारीखला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. या स्थापना दिवसानिमित्त हर एक बूथवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून हर एक घरावर झेंडा भाजपचा लागला पाहिजे. कार्यकर्त्याच्या लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री आणि भाजपचे जेही पदाधिकारी असतील त्यांच्या या नियोजनासाठी ही बैठक आज जिल्ह्याची आयोजित केली होती. शहर आणि ग्रामीण जिल्हा म्हणून आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार या महाराष्ट्रातल्या 1224 मंडळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्साह सहित भाजपाचा स्थापना दिवस चांगल्या पद्धतीने साजरा व्हावं. सामान्य कार्यकर्त्यापर्यंत माननीय मोदीजींनी 12 वर्षामध्ये जे विकासाचे कार्य केलेलं आहे आणि 5 वर्षापासून माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्रात जे विकासाची गंगा वाहत आहेत याच्या संदर्भात सामान्य जनतेपर्यंत आणि सामान्य कार्यकर्त्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे. याच्यासाठी ही नियोजनाची ही बैठक होती आणि त्या बैठकीत हे नियोजन आज करण्यात आले. सगळे आमचे कार्यकर्ते मंडळाच्या प्रवास करतील. संदर्भात ज्या पद्धतीनं डुप्लिकेट वोटचं खूप भरमाड आहे सगळ्या देशामध्ये, अलग अलग राज्यामध्ये ती नोंदणी ज्याचं डुप्लिकेट आहे. संजय खोडगेचं वोट नांदेडला आणि संभाजीनगरला बी आहे, ते 2 वोटासाठी होतो. आज एक उदाहरण द्यायचं तर परभणीचं एक उदाहरण आहे. जाम सारख्या या छोट्याशा गावातून महानगरपालिकेच्या हद्दीत 250-300 लोकांची नाव नोंदणी असते, मतदार नोंदणी, आणि तिथं एखादा उमेदवाराला याचा फटका पडू शकतो. एक उमेदवार 150-1200 122 मतांना पडला तर ते त्यांचं मतदान जिल्हा परिषद गटात बी आहे, गणात बी आहे, पंचायत समितीलाही त्यांचं मतदान होते. महानगरपालिकेच्या हद्दीत हे एसआरआयच्या माध्यमातून सामान्य लोकांचे ते 2-2 जागी मतदान आहे ते डिलीट करायचं काम कार्यकर्त्यांनी करावं. कोणाचंही मतदान असो, मग जात पात याच्यात बघायचं नाही, ज्याच्या 2 जागी मतदान आहे ते डिलीट व्हावं याचाच हा एसआरआयच्या माध्यमातून प्रयत्न आहे. केंद्र सरकार आणि निवारण आयोगाच्या माध्यमातून जे काही चालू आहे याला कार्यकर्त्यांनी जनतेने समर्थन द्यावं याच्यासाठी ही छोटीशी बैठक होती आज. हो, भाजपच्या जिल्हा कार्यालय असतील, लोकप्रतिनिधीचे कार्यालय असतील, नगरसेवकांचे कार्यालय असतील, सामान्य कार्यकर्ता बी असेल त्याचाही सुद्धा एक संपर्क कार्यालय असेल तर तिथं सुद्धा भाजपाचा ध्वज लावून त्या दिवशी 6 एप्रिलला मिठाई वाटप करून त्यांनी भाजपाचा स्थापना दिन साजरा करावा असा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना. काय कार्यक्रम आयोजित केले? 6 तारीखला अलग अलग एक सप्ताह आहे.
या सप्ताहानिमित्त आम्ही अलग अलग कार्यक्रम दिलेत. काही कार्यकर्त्यांचं सक्रिय कार्यकर्त्यांचं संमेलन आहे. मग 14 तारीखला बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलग अलग कार्यक्रम सगळ्यांना या 8 दिवसात जे काही होणार आहे हे सगळं कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं त्यांना समजून आज या बैठकीत सांगण्यात आले. आता पुढे मंडलच्या बैठका घेतील, खाली बूथ स्तरपर्यंत हा सगळा मेसेज पोहोचून देतील.